कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ऋषिकेश पवार असे या मृत कैद्याचे नाव असून जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिटेंडच्या खासगी बुलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आलं। 5 वाजता छातीत दुखत असताना त्याला 9 वाजेपर्यंत रुग्णालयात का आणले नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला। डोंबिवलीचा रहिवासी असलेला ऋषिकेश पवार एका वादाच्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोठडीत होता। 20 एप्रिल रोजी एका आठवडा बाजारातील मुकादम सोबत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करत उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ही कल्याण आधारवाडी कारागृहात देण्यात आली होती। याच दरम्यान काल सायंकाळी सुमारे 5 वाजता ऋषिकेशच्या छातीत दुखू लागले होते। मात्र यावेळी त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्याऐवजी सुमारे 9:30 वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी अँब्युलन्स ऐवजी जेल प्रशासनाच्या खासगी बुलेरो गाडीतून त्यांना आणण्यात आलं असून त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर तो वाचला असता। जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली। दरम्यान या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे। या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। भाऊ तर गेलेला आहे, पण आता ही जी हलगर्जी पण ह्याचा जो पाठपुरावा घेतला पाहिजे। पुढे 9:30 वाजताची एंट्री आमच्या भावाची आणि आता वाजलेले 12:30 पावणे 1 वाजले तरी पण अजून एकही इथे कोणी पुढे काही हालचाल दिसत नाही। खडकपाडा पोलीस स्टेशनला कमीत कमी 20 कॉल केलेत, अजून पण कोणी झालेलं नाही। आता बाबा लोक आलेत पुढची प्रोसेस करायला, अजून पोलीस किंवा पीएम साठी जे लोक येणार होते त्यांचं काहीच प्रोसेस, त्याची आम्हाला एक टाइम दे की आम्हाला कधीपर्यंत त्यांची प्रोसेस होणार आहे आणि आता आम्ही अजून किती वेळ वाट बघायची। कारण की आम्हाला काही जण सांगतात की इथे होणार आहे, काही सांगतात जेजेला, अजून काहीच आम्हाला पूर्ण माहिती भेटत नाहीये। आणि खडकपाडा पोलीस स्टेशन आहे त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन पुढची प्रोसेस करेल। कारण की आता कमीत कमी 5 तास झालेत त्या बॉडीला आणि आता 5 तास होऊन त्या बॉडीला पण अजून पुढे आपण तिथे थांबू पण शकणार अजून 1 तासानंतर। त्यामुळे सांगतो की लवकरात लवकर ही जी व्हिडिओ आहे आम्हाला त्यांच्यावर पोहोचवा आणि पुढची प्रोसेस लवकरात येऊन त्यांनी करावी ही विनंती आहे। हे प्रकरण असं घडलेलं आहे की मार्केट इथे आमच्या इथे ठराविक आठवडी मार्केट भरतो। त्या मार्केटनुसार ना पब्लिकला त्रास होतो, ट्रॅफिक होते, नॉईज पोल्युशन फैलतं। मग याच्यानुसार आमच्या दादांनी त्याच्या मार्केटचा मुकादम आहे त्याशी बोलाचाल झाली थोड्याशा कारणावरनं। तर त्या कारणावरनं या लोकांनी गफलतमध्ये बोलून 25-26 जणांनी बोलून माझ्या दादावरती जीवघेणा हल्ला केलेला। त्या जीवघेणा हल्ल्यापासून तर माझ्या दादांनी त्यांचे जे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी सेल्फ डिफेंस मध्ये त्या समोरच्या व्यक्तीला मारहाण केली। यांनी आमच्यावरती कायद्यानुसार आमच्यावरती कलम टाकल्या म्हणजे माझ्या भावांवरती। आणि या लोकांना पैसे वगैरे भरून प्रत्येक गोष्टीने सहकार्य पोलिसनी बिलो द बेल जाऊन शासनाच्या बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्यांच्यावरती खोटे खोटे आरोप टाकून त्यांना जेलमध्ये दाखल केलेला आहे। आणि दाखल केल्यानंतर माझ्या दादांना त्रास होत होता, दादांनी तक्रार दिली मला त्रास होतोय किंवा काही गोष्टी मला जरा सहकार्य करा सर त्या गोष्टीसाठी। त्यांनी त्यांचा प्लॅन समजून किंवा त्यांनी त्यांची काय मिली बघत असेल ते आम्हाला काय माहिती नाहीये, त्यानुसार त्यांनी त्यांचं काय केलं असेल ते पण माझ्या दादाला नाही भेटला नाहीये आणि यांनी हलगर्जीपणा केला म्हणून माझ्या भाऊचा जीव गेलेला आहे। माझी एवढीच मागणी सगळ्यांकडनं की त्याला न्याय भेटला पाहिजे। ऋषिकेश पवार, ऋषिकेश सुरेश पवार, ते राहणार आहे डोंबिवलीमध्ये। त्याला एक पोरगी आहे आणि त्याची बायको। त्यांच्यासाठी माझं एवढंच मागणं सगळ्यांकडनं की त्यांना न्याय भेटला पाहिजे।